नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? तर मस्तच राहा. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ दे. तर हा व्हिडिओ आहे तो दत्त जयंतीच्या दिवशीचा आहे. तर छान मी सकाळी स्वामीची अभिषेक घालून छान मनसोक्त पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही संध्याकाळी आई आणि सर्वजण आम्ही घरातले दर्शनासाठी गेलो. आमच्या जवळच्याच सोसायटीत दत्ताचं छान मंदिर आहे. दत्त महाराजांची मूर्ती छान आहे आणि तिथे औदुंबरचं झाड आहे. तर तिथे त्याच्यामुळे ते स्थापना झाली होती आणि तिथे दरवर्षी सत्यनारायणची महापूजा घातली जाते. जेवण महाप्रसाद असतो, भंडारा घालतात. तर त्याच्यामुळे आम्ही सर्वजण गेलो. तर तिथे छान मी दर्शन घेतलं, दत्त महाराजांचं दर्शन घेतलं. तिथे मेन म्हणजे सेलिब्रिटी बोलवले होते, मराठी अभिनेता सेलिब्रिटी. तर त्यांचं नाव मी तुम्हाला सांगते. श्री गणेश रमेश दळवी आणि श्री विठ्ठल तटके सर हे दोन्ही अभिनेते आले होते आणि त्यांना निमंत्रण होतं. त्यांना बोलवलं होतं. त्यांचं खूप छान आमच्या सोसायटीमध्ये स्वागत केलं आणि त्यांनी दोघांनी दत्त महाराजांचे दर्शन घेतलं. तर गणेश रमेश दळवी आणि विशाल तटके सर हे अभिनेता स्टार प्रवाह, जी मराठी ह्या वाहिन्यांवर काम केलं आहे. बऱ्याच सिरियलीमध्ये काम केलं आहे. प्रेमाची गोष्ट, ठरलं तर मग आणि पुन्हा कर्तव्य आहे, भाग्य दिले तू मला, सुख कळले, तुझी माझी जमली जोडी, हे बऱ्याच त्यांनी सिरियलीमध्ये काम केलं आहे जी मराठीच्या. तर ते अभिनेते आले होते आणि बराच वेळ थांबले. त्यांनी छान दर्शनसुद्धा घेतलं आणि मेन म्हणजे मला त्यांना बघायला भेटलं. तिथे महाप्रसाद होता, भंडारा होता. तर छान जेवण होतं. डाळ भात, भाजी, पापड आणि रव्याचा प्रसाद होता आणि सुंटवडा हा प्रसाद म्हणून होता. दत्त मंदिर म्हणजे छान मोठंच मंदिर आहे तिथे आणि औदुंबरचं झाडसुद्धा आहे ना, तिथे छान रांगोळी काढली होती. वैष्णवी ये ना दर्शन. तर मी माझ्या मुलीने, आईने छान दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि किती छान मंदिर आहे बघा ना आणि मूर्ती इतकी सुंदर आहे. आणि तिथे दत्त महाराजांचं पाळणंसुद्धा म्हटलं होतं आणि पाळणं पण मी छान थोडा वेळ हलवला, पण मला छान वाटलं आणि मनसोक्त मी पूजा केली. दत्त महाराजांचं दर्शन झालं. खूप खूप भरून पावल्यासारखं वाटलं मला त्याच दिवशी. आमचे फॅमिली डॉक्टर आणि खूप चांगले आहेत. हे घेऊ का? आईला पाणी पाहिजे का? छान होते. आता अशा वेळेस नाही तर कसं येणार. बाजूला दत्त मंदिर आहे, ते खूप मोठं आहे आणि छान सत्यनारायणची पूजा झाली तिथे आणि आता जेवतो आम्ही. तर माझी बहीण, मुले सगळे आलेले आहेत आणि आमची छोटीची पलीसुद्धा आली आहे. हे बघा. तर आता आम्ही मस्त आहात ना. परत आम्ही एकदा तिसऱ्यांदा मला वाटतं ह्या महिन्यामध्ये आम्ही तिच्याकडे आलेलो आहोत. म्हणजे आम्ही प्रत्येक काहीतरी भावना मिळतोय आम्हाला आणि आम्ही एकत्र येतोय. चला. तर नंतर मग माझी थोड्या वेळाने बहीण आली. बहिणीच्या घरातले सगळेजण आले. त्यांनीसुद्धा दत्त महाराजांचे छान दर्शन घेतलं. ये ना, ये सविताचा माझा काढला लवकर. कोणी ये सविता ये. तिथे लाईन. माझ्या बहिणीला सगळ्यांना उशीर झाला यायला. तर त्याच्यानंतर माझ्या बहिणींनी दर्शन वगैरे घेतलं सगळ्यांनी. मग छान महाप्रसाद होता तर जेवण जेवले आणि थोडा वेळ आम्ही बसलो, सगळे गप्पा झाल्या.
सुंठाची पावडर घेतली. सुंठ पावडर. तिथलं इतकं वातावरण छान होतं ना, खूप वेळ आम्ही बसलो होतो. छान सजवलं सुद्धा होतं मंदिर आणि ते बघून मला तर जावंसंच वाटत नव्हतं. पण चला आता मी सुद्धा इथे व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा, काळजी घ्या. बाय.